नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी रामदास अण्णा, भारतीय सेनेमध्येच कार्य करणारा एक सैनिक आहे. मी माझे शब्द माझ्या भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. इथे थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे डिस्कनेक्ट होतो आहे वारंवार, त्यामुळे सॉरी. तर मी माझी कविता सुरू करतो. मी जन्मलो ज्या भूमीवर ती महाराष्ट्राची माती. मी जन्मलो ज्या भूमीवर ती महाराष्ट्राची माती. मराठी माणूस आहे मी, सांगता फुलते छाती. वैकुंठाचा रहिवासी पंढरपुरी आला, भक्त पुंडलिकासाठी विटेवरी उभा केला. चोका तुका नामा ऐसे कितीतरी संत झाले, ज्ञानी याच्या राजांनी पद पूर्णत्वास नेले. महाराष्ट्राच्या भूमीवरती शूर छत्रपती झाले, महाराष्ट्राचे नाव त्यांनी जगात अमर केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आमचा सिंहाचा वाटा, इतिहासात नाव कोरले फक्त मर्द मराठा. माझ्या राज्याच्या भूमीवर हिंदू आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले, मराठी रक्ताच्या थेंबात अखंड भारत दिले. मी मराठी असण्याचा मला आहे अभिमान, माझ्या साऱ्या पृथ्वीवरती माझा महाराष्ट्र महान. तिथे सैनिकांचे मन, भारतीय सेनेमध्ये कार्य करतो त्यामुळे सैनिकाला सुद्धा एक मन असतं. तर ते सैनिकाचे मन त्याच्या भाषेमध्ये बोलण्याचा तो प्रयत्न करतो की सैनिकालासुद्धा एक मन असते, बाकींच्यापेक्षा त्यात वेगळे काहीच नसते. रात्रदिवस ते कुणासाठी जगतात, तरी हीन भावनेने लोक त्यांच्यासोबत वागतात. भरती होण्यासाठी तो रात्रंदिवस धावतो, भरती होण्यासाठी तो रात्रंदिवस पळतो. सैनिकाचा आदर फक्त त्यालाच कळतो. सियाचीनमध्ये तो कोणासाठी जागतो, सियाचीनमध्ये तो कोणासाठी जागतो, तरी का मग समाज त्याचा सर्व वेगळाच वागतो. राजस्थानमध्ये तो उन्हामध्ये तळतो, राजस्थानमध्ये तो उन्हामध्ये तळतो. देशासाठी एकटा जंगलात झोपतो. 4 महिन्यामध्ये एकदा जातो सुट्टी, 4 महिन्यामध्ये एकदा जातो सुट्टी. पिल्लं गळ्यात मारतात कडकडून मिठी. बायको म्हणते लेकरं तुमची आठवण काढतात, बायको म्हणतात लेकरं तुमची आठवण काढतात. धीर देते मी पण ते माझ्याजवळ रडतात. मीही माहिती नाही ते घरी कसे राहतात, मला नाही माहिती ते घरी कसे राहतात. इवलीसी पिलं माझे रस्त्याकडे पाहतात. फोनवर जेव्हा मी मुलांना धीर देतो, मुलांना जेव्हा मी फोनवर धीर देतो, रडू नका बाबा तुम्ही, आम्ही रोजच शाळेत जातो. त्यांचे शब्द ऐकून पोटात गोळा उठतो, त्यांचे शब्द ऐकून पोटात गोळा उठतो. माझ्या परिवाराला मी स्वप्नातच भेटतो. त्यांच्या स्मित हास्याने मला धीर मिळतो. सैनिकाचा अर्थ फक्त त्यांनाच कळतो. माझी दुसरी कविता आहे ती सैनिकाच्या पत्नीबद्दल आहे की जेव्हा सैनिक घराच्या बाहेर राहतो तेव्हा त्याची पत्नी त्याच्याबद्दल काय बोलते आणि त्याला कसा धीर देते, ते माझ्या शब्दात बोलण्याचा प्रयत्न करतो मी. की सैनिकालासुद्धा एक मन असते, की सैनिकाची पत्नी सैनिकाला म्हणते, घडोघडी बसू नका कासावीस होऊन, का तुमचे मन येते घराकडे धावून. कळते का तुमचे मन का येते धावून, मन माझे गहीवरते फोटोकडे पाहून. मुलं मला म्हणतात की बाबा कधी येणार, मुलं मला म्हणतात की बाबा कधी येणार, फिरायला आम्हाला कोठे घेऊन जाणार. आपली मुलं तुमची खूप आठवण काढतात, आपली मुलं तुमची खूप आठवण काढतात. माझ्याजवळ येऊन मग हमसून रडतात. मला म्हणतात तुमच्यावर घरचा बाळ सगळा, मला म्हणतात तुझ्यावर घरचा बाळ सगळा. माय आणि लेकरांना वेळ दे सगळा. तुझ्या माझ्या नात्यामध्ये नाही हिस्सेदारी, तुझ्या माझ्या नात्यामध्ये नाही हिस्सेदारी. धन्याची व माझी आहे वेगळी जबाबदारी. मी त्यांना म्हणते की काळजी करा तुमची, मी नाही म्हणते की काळजी करा
मी त्यांना सांगते की काळजी करा तुमची, दूर असून तरी किती फिकीर आहे आमची. त्यांच्या या हिमतीने सारा भार वाहते. त्यांच्या या हिमतीने मी सारा भार वाहते. मी माझ्या धन्याला सावलीत पाहते. माझा धनी देशासाठी सीमेवर लढतो. माझा धनी देशासाठी सीमेवर लढतो. त्याच्या सुखावर तो सारे पाणी सोडतो. त्यांच्या दुराव्याने माझा हुंदका दाटतो. त्यांच्या दुराव्याने माझा हुंदका दाटतो. पण पत्नी आहे त्यांची याचा अभिमान वाटतो. धन्याच्या नावाचं कुकू माझ्या आहे भाळी. धन्याच्या नावाचं कुकू माझ्या आहे भाळी. राजा माझा सैनिक, मी त्याची राणी बोल. हे प्रत्येक सैनिकाच्या पत्नीचे एक बोल असतात. एक पुन्हा माझी कविता मी सादर करतो की आज वातावरणामध्ये जो एक कोरोना व्हायरस पसरलेला आहे आणि कोरोना व्हायरसमुळे वैद्यकीय सेवा खूप मेहनत घेत आहे. ॲक्च्युली खरंच त्यांना सल्यूट करतो मी की ते इतकी मेहनत घेत आहे. तर त्यांच्या कार्याची एक प्रशंसा मी केला. तर माझ्या कवितेचे शीर्षक आहे सलाम तुझ्या कार्याला. हे विशेष करून वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी लोकांना समर्पित आहे. तर कविता सादर करतो. आज खरंच जग करते नमन तुझ्या कार्याला. आज खरंच जग करते नमन तुझ्या कार्याला. संकटाच्या वेळी दिलेल्या त्या धैर्याला. आज कळते जगाला की देव सोबत असतो. आज कळते जगाला की देव सोबत असतो. मी न कधी पाहिले त्याला. तू जीव धोक्यात घालून जगाचे रक्षण करतो. तू जीव धोक्यात घालून जगाचे रक्षण करतो. तू नररूपात नारायण, मी तुझेच पाय धरतो. लोकांची सेवा करतो तू प्राणपणाला लावून. लोकांची सेवा करतो तू प्राणपणाला लावून. या जीव वाचवण्यासाठी तू नेहमीच जातो धावून. धन्वंतरी भगवान होऊन लोकांचा करी उपचार. धन्वंतरी भगवान होऊन लोकांचा करी उपचार. सगळ्या जनतेवर आहे फक्त तुझे उपकार. पुनर्जन्मदेहाचा हा तुझ्यामुळेच कळतो. पुनर्जन्मदेहाचा हा तुझ्यामुळेच कळतो. मृत्यूच्या मुखातून पुन्हा जन्म तुझ्याने मिळतो. तुला ईश्वर शक्ती देवो कर हिमालयापरी कार्य. तुला ईश्वर शक्ती देवो कर हिमालयापरी कार्य. जर तूच हताश झाला मला कोण देईल धैर्य. तू धैर्य धारण करतो तू ईश्वराची मूर्ती. तू धैर्य धारण करतो तू ईश्वराची मूर्ती. तुला आधार देव, तुला आधार देव, तुला अपार बुद्धी देव, तुझी पसरत राहो कीर्ती. तुला अपार बुद्धी देव, तुझी पसरत राहो कीर्ती. ही कविता माझी सर्व डॉक्टर लोकांना समर्पित आहे. आणि एक माझी कविता पोलिसांना समर्पित आहे की पोलीस आजकाल मी एक फेसबुकवरती एक कमेंट ऐकली होती की एक स्त्री आहे, तिचं 1 वर्षाचा मुलगा आहे आणि तो मुलगा घरी आहे आणि ती आई ड्युटीवरती आहे. तर त्यांच्या पत्नीने जेव्हा तो घरी फोटो बघितला आणि तिला वाटलं की आपण आपल्या मुलांसोबत बोलतो आहे. आणि जेव्हा त्यांच्या पतीने त्यांना विचारलं की तुला मुलाची आठवण येते का, तर ती आता आई काय बोलणार शेवटी. तर ती आई तशीच गूप बसली आणि ती काहीच बोलली नाही. त्यामुळे त्या आईसाठी मी एक कविता लिहिलेली आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे चला मी तिला नंतर शोधतो, तोपर्यंत दुसरी कविता सादर करतो. माझी एक कविता त्या लोकांना समर्पित आहे ज्यांना मुलगी नको आहे.
मुलगी नसणे, मुलगी असणे हा प्रकृतीचा, हा आपला दोष नाही, हे प्रकृतीचं देणं आहे. आणि धन्य तर तोच आहे की ज्याला मुलगी आहे. त्याच्या पोटी मुलगी नाही, त्याला लेकरू काय असते याची कधीच समजणार नाही. त्यामुळे जेव्हा आपण गर्भपात करण्याला जातो आणि गर्भपात करण्याला जाण्याच्या वेळी जेव्हा तो गर्भ आपल्या आईला काय म्हणतो, आपल्या आई आणि आई आपल्या आईवडिलाला काय म्हणतो, ते मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या कवितेचं शीर्षक आहे नका मारू मला. की ती पोटातील गर्भ काय म्हणतो आपल्या आईला, आई बाबा मला नका मारू भावासाठी, आई बाबा मला नका मारू भावासाठी, प्राण तळमळतो तुमच्या भेटीसाठी. पोटी तुमच्या येणार नाही पुन्हा, पोटी तुमच्या मी येणार नाही पुन्हा, काय माझी चूक आहे मला सांगा माझा गुन्हा. जर जास्त वाटली तर करीन मी चाकरी, जर जास्त वाटली तर करील मी चाकरी, भांडे घाशील आईची तुम्हा घालीन भाकरी. दादाला तुम्ही शिकवा मला नको शाळा, दादाला तुम्ही शिकवा मला नको शाळा, मुलाविना आनंदाचा, मुलीविना आनंदाचा फुलत नाही मला. माझा गर्भपात करून सुख कसे मिळणार, माझा गर्भपात करून सुख कसे मिळणार, लेक काय असते हे तुम्हा कसे कळणार. जर मला शिकवले तर मीही डॉक्टर होईल, जर मला शिकवले तर मीही डॉक्टर होईल. तुमच्या आयुष्यामध्ये खरे स्वप्न, तुमच्या आयुष्याचे खरे स्वप्न पूर्ण होईल. तुमच्या दुःखामध्ये सून साथ नाही देणार, तुमच्या दुःखामध्ये सून साथ नाही देणार. किती जीव लावला पण ती लेक नाही होणार. भावासाठी बहीण एकतरी हवी, भावासाठी बहीण एकतरी हवी, एका निमित्ताने तुम्ही जाणार तिच्या गावी. निरोप तुमचा भेटता मन आनंदून जाईल, निरोप तुमचा भेटता मन आनंदून जाईल, अशी मिठी मारेल की मन गहिरून येईल. लेकीसारखी काळजी करत नाही कुणी, लेकीसारखी काळजी करत नाही कुणी, ऊब तिच्या मायेची कधी सरत नाही. कन्यादानासारखी गोष्ट नाही मोठी, कन्यादानासारखी गोष्ट नाही मोठी, त्यासाठी एक तरी मुलगी हवी पोटी. नका गर्भपात करू फक्त मुलासाठी, मुलीसारखी संपत्ती नाही जगी मोठी. माझी अजून एक कविता मी शेअर करतो की ते जे मी मागा जी कविता बोललो होतो की वर्दीतली आई, माझ्या कवितेचं हेडिंग आहे वर्दीतली आई. की जे एक आई पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहे आणि कार्यरत असूनसुद्धा ती आई वर्दीवर असून तिचा 1 वर्षाचा मुलगा जो घरी आहे, तर ती त्याच्यासाठी काय बोलते, त्याच्याबद्दल त्या आईच्या मनामध्ये काय येते आणि तो मुलगा काय म्हणतो आईला. की घर सोडून आई माझी खूप दूर राहते, घर सोडून आई माझी खूप दूर राहते, मी तिची तानी तिची घरी वाट पाहते. भूक लागली लेकराला होते माहिती तिला, भूक लागले लेकराला तिला होते माहिती, पोलिसाच्या नोकरीत भार खांद्यावरती. येडी तिची माया ती एकटीच रडते, येडी तिची माया ती एकटीच रडते, लोकांच्या रक्षणासाठी ती घराबाहेर पडते. तिला कळते घरी तिचा रडतोय ताना, तिला कळते घरी तिचा रडतोय ताना, येथे तिच्या उरामध्ये दाटतोय पाना. त्यांची दशा पाहून अंतःकरण जळते, त्यांची दशा पाहून अंतःकरण जळते, काय आहे विरह ते मला सुद्धा कळते. तिच्या पिलांची तिला खूप आठवण येते, तिला खूप आठवण येते, दुःख तिचं पापणीत लपवून घेते. तुझ्या कुशी वाचून त्याला झोप कशी येईल, तुझ्या कुशी वाचून त्याला झोप कशी लागेल, तिला जवळ घेऊन बाप सारी रात्र जागेल. दूध नाही तुझे म्हणून पावडरच पाजतो, वडील दूध नाही म्हणून पावडरच पाजतो, लाडक्या पिलाच्या तो कुशीमध्ये निजतो. तुझे सारे दृश्य पाहून ऊर माझा दाटतो, पण तुझे कार्य पाहून तुझा अभिमान वाटतो. माझी एक कविता मी अजून शेअर करतो की एक सुंदरी,
एक कल्पना असते की आपली सुंदरता, आणि विशेष म्हणजे मुलांच्या आणि माणसाच्या मनामध्ये असते की एक सुंदरीबद्दल जे कल्पना करतो माणूस, काय कल्पना करतो एका स्त्रीबद्दल, की जी एक सुंदर स्त्रीबद्दल, ते माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो की लाजाळूचे फुल आणि गुलाबाची कळी, लाजाळूचे फुल आणि गुलाबाची कळी, लाजेचा पदर त्यात गालावर खळी, रूप धारण केले जशी स्वर्गाची सुंदरी, रूप धारण केले जशी स्वर्गाची सुंदरी, अशी रूपवती नव्हती भूमीवरी, प्रत्येकाला वाटे ती माझी व्हावी सखी, प्रत्येकाला वाटे ती माझी व्हावी राणी, नशीबवान आहे, नशीबवान राहील तो जो होईल तिचा धनी, एक 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 पाय टाकीत हळूहळू चालते, एक एक पाय टाकीत हळूहळू चालते, जशी काही वाऱ्यासंगे बोलते, ज्याच्याकडे पाही तोच होई फिदा, ज्याच्याकडे पाही तोच होई फिदा, सडपातळ बांधा आणि मनमोहक अदा, नुपूर तिच्या पायातील छनछन वाजते, नुपूर तिच्या पायातील, पण माहीत नाही की ती रोज कुणासाठी सजते, मीही तिच्या संगतीचे रोज स्वप्न पाहतो, मीही तिच्या संगतीचे रोज स्वप्न पाहतो, अत्तराचा सुगंध तिच्या वाऱ्यासंग वाहतो, मला वाटे कधी तिच्या सोबत चालावं, मलाही वाटे कधी तिच्या सोबत चालावं, दोन शब्द का होईना पण तिच्या सोबत बोलावं, यौवनाची राणी पण प्रेमाची मुद्रा दिसते, यौवनाची राणी पण प्रेमाची मुद्रा दिसते, माझ्या अवतीभोवती मला फक्त तीच भासते, मला नाही माहीत मी कुणासाठी लिहितो, मला नाही माहीत मी हे कुणासाठी लिहितो, मी सारे गुण माझ्या फक्त प्रियतच पाहतो, मी सारे गुण माझ्या प्रियतच पाहतो. माझी अजून एक कविता मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. की वासना आणि प्रेम. आज प्रत्येकाला असं भास झालेलं आहे की वासना आणि प्रेम हे दोघं एकत्र केले जनतेने. मुलांना प्रेम होतं, पण प्रेमामध्ये एक शारीरिक आकर्षण आहे आणि त्याच्यामागं दडलेली त्याची एक विभत्स प्रवृत्ती म्हणावं की वासना म्हणावं, ही त्याच्यामागं लपलेली आहे. तर वासना आणि प्रेम यामध्ये काय अंतर आहे हे मी माझ्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. की प्रेमासाठी खूप काही जपावं लागतं, प्रेमासाठी खूप काही जपावं लागतं, एका वचनावर आयुष्य खपावं लागतं. पण आज डोळ्यासमोर जे काही घडते, आज डोळ्यासमोर जे काही घडते ते पाहून मन माझे ढसाढसा रडते. ज्याच्या त्याच्या मनामध्ये वासनेने घर केले, ज्याच्या त्याच्या मनामध्ये वासनेने घर केले, इच्छापूर्तीसाठी प्रेम बदनाम केले. काय असते जर प्रेम हे माहिती नाही अर्थ, काय असते प्रेम हे जर माहिती नाही अर्थ, प्रेम करणे नाही व्यर्थ, पण आज ज्याचा त्याचा स्वार्थ. आज लोकांनी वासनेला प्रेमाची संज्ञा दिली, आज लोकांनी वासनेला प्रेमाची संज्ञा दिली, प्रेम शब्दाची तुम्ही खिल्ली उडवली. एका नजरेत आज मन कसं जडलं, एका नजरेत आज मन कसं जडलं, शरीराचे आकर्षण यातच सारं घडलं. न पाहता प्रेम आज करते का कोणी, न पाहता प्रेम आज करते का कोणी, त्यात फक्त एक मी, मीराची कहाणी. स्पर्श प्रेमाचा न सांगताही कळतो, स्पर्श प्रेमाचा न सांगताही कळतो, प्रेम शब्दाला मग खरा अर्थ मिळतो. म्हणून जगी आज म्हणून जगी आज खरे प्रेम कमी दिसते, सगळ्यांच्या मनी ते वासनेचे भूत असते. नाही तसली राधा, नाही तसली मीरा, कलियुगात दिसतो फक्त व्यर्थाचा पसारा. नकळतपणे कुणाला कधी प्रेम झाले का, न पाहता कुणाला कधी प्रेम झाले का, न पाहता कुणावर कधी प्रेम केले का. ह्या शरीराच्या नाव त्याला प्रेम देतो, मोहनी ह्या शरीराच्या नाव त्याला प्रेम देतो. वासनेला आपण सारे प्रेम म्हणून देतो. वासना आणि प्रेम कधी एकरूप नसते, वासना आणि प्रेम कधी एकरूप नसते. घर केले चुकीचे पण तेच सत्य दिसते. राधा श्याम आणि राधिकेने प्रेमाला जपले,
श्याम आणि राधिकेने फक्त प्रेमाला जपले, एका शब्दासाठी त्यांनी सारे आयुष्य फुटले. वासनेच्या भुकेसाठी जग आंधळी झाले, वासनेच्या भुकेसाठी जग आंधळे झाले, वासनेच्या नावाखाली प्रेमाला बदनाम केले. एक कविता मी पुन्हा सादर करण्याचा प्रयत्न करतो. की शिक्षण आणि संस्कार, शिक्षण काय आणि संस्कार काय. प्रत्येकाला आज असं वाटण्याचा प्रयत्न म्हणजे प्रत्येकाला आज असं वाटतं की आपण जर सामूहिक घरामधून विभक्त फॅमिलीमध्ये गेलो आणि एकटे राहण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण सुखी हो, आपल्याजवळ पैसा असणार, सुविधा असणार आणि कदाचित सुखही असणार. पण मुलांना शिक्षण देणे हा हेतू सामाजिक जीवनासाठी भाग पडत नाही. त्याकरता त्याला संस्कार असणे आवश्यक आहे. आणि जोपर्यंत माणूस एकत्र कुटुंबामध्ये राहत नाही तोपर्यंत त्याला परिवारासोबत कसे राहायचे आणि परिवारात लहानांना मोठ्यांना आदर आणि सन्मान काय असतो हे शाळेत शिकवत नाही. त्याला संस्काराचं आवश्यक आहे. त्याकरिता माझी कविता आहे की शिक्षण आणि संस्कार. की खरंच शाळेतील मुलांना खरंच काय झालं, शाळेतील मुलांना खरंच काय झालं. डोके झाले हलके आणि दप्तर जड केलं. 2 वर्षाचे झाले की मागे ABCD, 2 वर्षाचे झाले की मागे ABCD. इंग्रजीचा मोह विसरले बाराखडी. मम्मी पापा आले गेले आई बाबा, मम्मी पापा आले गेले आई बाबा. ज्याच्या त्याच्या मनावर फक्त इंग्रजीचा ताबा. मम्मी पापा व्यस्त त्यांना कमाईचे वेडे, मम्मी पापा व्यस्त त्यांना कमाईचे वेडे. कमाईच्या नादामध्ये घरा गेले तडे. आजी आबापासून मुले दूर झाली, आजी आबापासून मुले दूर झाली. मुलांची यामुळे खरंच अधोगती केली. एकटे तुम्ही झाले तर नाते कसे कळेल, एकटे तुम्ही झाले तर नाते कसे कळेल. आपल्या लेकरांना संस्कार कसे मिळेल. आता तरी लेकरांना त्यांच्याजवळ जाऊ द्या. त्यांच्याजवळ म्हणजे आजी आजोबा जे आपले सख्खे आणि जवळचे आहे त्यांच्याजवळ. की आता तरी लेकरांना त्यांच्याजवळ जाऊ द्या. सुख नातवांचे त्यांना डोळे भरून पाहू द्या. त्यांच्याजवळ असल्याने लागेल वळण छान, त्यांच्याजवळ असल्याने लागेल वळण छान. मोठ्यापणी त्यांच्यामुळे वाढेल तुमचा इमान. लहान मुले तुमची जेव्हा मोठे होईल तेव्हा तुमच्या आयुष्याला ते खरा अर्थ देईल. पुस्तकाने फक्त पुस्तकी ज्ञान वाढते, पुस्तकाने फक्त पुस्तकी ज्ञान वाढते. बालकाचे आयुष्य खरंच संस्काराने घडते. माझी एक अजून कविता मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. की तू आणि मी, एक पती पत्नी यांच्यामध्ये संबंध कसा पाहिजे ते माझ्या शब्दात बोलण्याचा प्रयत्न करतो. की नको मला काही तुझी साथ पाहिजे, नको मला काही तुझी साथ पाहिजे. आयुष्यभर हातामध्ये तुझा हात पाहिजे. खरंच खूप नशिबाने तू मला भेटली, खरंच खूप नशिबाने तू मला भेटली. आयुष्यात आली माझ्या सारी चिंता मिटली. माझ्या डोळ्यातील स्वप्न तुझ्या डोळ्यात दिसावं. वाटे मनात कधी तुझ्या जवळ बसावं. एक एक दिवस जातो असाच निघून, डोळ्यासमोर येते जाते गोष्टी सांगून. बायको नाही फक्त तू माझी सखी मित्र राणी, बायको नाही तू फक्त माझी सखी मित्र राणी. तुझ्या विनास आयुष्याची अधुरी कहाणी. तुझ्याबद्दल सांगायला शब्द कमी पडतात, तुझ्याबद्दल सांगायला शब्द कमी पडतात. खरंच असे नाते नशिबाने घडतात. एक अजून माझी कविता, मी माझा स्वतःचा अनुभव शेअर करतो. की माझा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा घरामध्ये पत्नीसोबत बोलायला वेळ कमी मिळायचा. कधी मला वेळ नाही भेटायचा, कधी तिला वेळ नाही भेटायचा. आणि अशामध्ये कधी मन त्रस्त व्हायचं, कधी उदास व्हायचं. त्यामुळे मी एक माझ्या पत्नीसाठी कविता लिहिलेली, ती स्पेशल तिला डेडिकेट आहे. की सांग राणी सांग ना. वेळेचा अभाव असल्यामुळे मी पत्नीला ते सांगत होतो की सांग राणी सांग ना तू फ्री कधी होशील, सांग राणी सांग ना तू फ्री कधी होशील.
फ्री होऊन सांग मला वेळ कधी देशील. वाट पाहून फोनच्या तुझी किती वेळ झाला. वाट पाहून फोनची तुझ्या किती वेळ झाला. वाट पाहून पाहून सारा दिवस निघून गेला. सकाळी तू म्हणते स्वयंपाकाची घाई. सकाळी तू म्हणते की स्वयंपाकाची घाई. दुपारी तू म्हणते की आता वेळ नाही. वाट पाहता पाहता संध्याकाळ झाली. वाट पाहून पाहून फोनची मुले झोपी गेली. मी तिला म्हटले की हे काय चालले तुझे. मी तिला म्हटले की हे काय चालले तुझे. ती मला म्हणते की बाळ रडते हो माझे. असे करता करता खूप रात्र झाली. असे करता करता खूप रात्र झाली. वाट पाहून फोनची मलाही झोप आली. दुसऱ्या दिवशी सकाळी कामाचीच घाई. दुसऱ्या दिवशी सकाळी कामाचीच घाई. वाटे फोन करावं पण आता वेळ नाही. आणि एक वेळ अचानक काम करता करता तिचा कॉल आला मला. आणि मी तिला सांगितलं की मी सध्या आता बिझी आहे, फोन उचलू शकत नाही. तेव्हा ती मला काय म्हटली की सांग राजा सांग ना तू फ्री कधी होशील. सांग राजा सांग ना तू. आणि मला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. मी आता माझी एक शेवटचा एक कविता सादर करणार जे मी लिहिलेलं आहे विठ्ठलावरती. विठ्ठलावरती भजन लिहिलेलं आहे मी. तर ते बोलण्याचा प्रयत्न करतो. ते भजन मी लिहिलेलं आहे माझ्याच शब्दामध्ये आणि त्याला सूरसुद्धा मीच दिलेले. तर मी माझं भजन शेवटी भजन म्हणतो आणि मग विश्राम घेतो. की माझ्या भजनाचे बोल आहे की देवा विठुराया. आणि माझ्या भजनाची चाल आहे सावन का महिना पवन करे शोर. तर मी माझे भजन सादर करतो. देवा विठुराया तुझा भक्त मी लहान. तुझा भक्त मी लहान. तुझ्या रे दर्शनाची मला लागली तहान. तुझ्या रे दर्शनाची मला लागली तहान. सावळे स्वरूप तुझे उभे विटेवरी. सावळे स्वरूप तुझे उभे विटेवरी. पंढरीची वाट धरुणी निघे वारकरी. पंढरीची वाट धरुणी निघे वारकरी. कधी रुंद रस्त्यावर कधी वाकडे वळण. कधी रुंद रस्त्यावर कधी वाकडे वळण. तुझ्या रे दर्शनाची मला लागली तहान. तुझ्या रे दर्शनाची मला लागली तहान. देवा विठुराया तुझा भक्त मी लहान. तुझ्या रे दर्शनाची मला लागली तहान. सुख नाही संसारात दुखी झाले मन. सुख नाही संसारात दुखी झाले मन. तुझे कीर्तनच देवा कार्य हे महान. तुझे कीर्तनच देवा कार्य हे महान. भजनी रंगून गेलो तुझा भक्त मी रे सान. भजनी रंगून गेलो तुझा भक्त मी रे सान. तुझ्या रे दर्शनाची मला लागली तहान. देवा विठुराया तुझा भक्त मी लहान. तुझ्या रे दर्शनाची मला लागली तहान. सगळे सूत्र हाती तुझ्या जन्म मरण. सगळे सूत्र हाती तुझ्या जन्म मरण. तूच आहे विश्वकर्ता तुला सारे जाण. तूच आहे विश्वकर्ता तुला सारे जाण. चरणी तुझ्या राहो माझे तन मन ध्यान. चरणी तुझ्या राहो माझे तन मन ध्यान. तुझ्या रे दर्शनाची मला लागली तहान. देवा विठुराया तुझा भक्त मी लहान.
तुझ्या रे दर्शनाची मला लागली तहान. देवा विठुराया तुला आलो मी शरण, चंद्रभागेतील येवो सुखाने मरण. देवा विठुराया तुला आलो मी शरण, चंद्रभागेतील येवो सुखाने मरण. तुझ्या कीर्तनात विसरलो ब्रह्मज्ञान, तुझ्या कीर्तनात विसरलो ब्रह्मज्ञान. तुझ्या रे दर्शनाची मला लागली तहान. देवा विठुराया तुझा भक्त मी लहान, तुझ्या रे दर्शनाची मला लागली तहान. द्वारी तुझ्या आलो देवा किती भाग्यवान, पाहिली डोळ्याने आता मूर्ती ती महान. द्वारी भक्त भाग्यवान, पाहिली डोळ्याने आता मूर्ती ती महान. तू जगताचा पिता मी लेकरू अज्ञान, तू जगताचा पिता मी लेकरू अज्ञान. तुझ्या रे दर्शनाची मला लागली तहान. देवा विठुराया तुझा भक्त मी लहान, तुझ्या रे दर्शनाची मला लागली तहान. धन्यवाद. सॉरी, मी आणखी एक गीत म्हणण्याचा प्रयत्न करतो. एक सह्याद्री ग्रुप आहे जो दुर्गांचे रक्षण करण्याचं काम करतो. तर आज जे महाराष्ट्रामध्ये जे गडकिल्ल्यांची दुर्दशा आहे ती पाहून खरंच मनाला दुःख वाटते की तो हाच का महाराष्ट्र की ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आले होते. तर एका मित्राने मला रिक्वेस्ट केली होती की अण्णा तुम्ही काहीतरी लिहा म्हणे की जे दुर्गांची जी आज दुर्दशा आहे, जी किल्ल्यावरती लोक आज विचित्र कार्य करत आहे त्याच्याबद्दल काहीतरी लिहा म्हणे. तर मी त्यांच्यासाठी ही कविता समर्पित करतो. ते माझ्या कवितेचं शीर्षक आहे काही दुर्गवेडे. की महाराजांचे अस्तित्व, महाराजांचे किल्ले, महाराजांचे अस्तित्व, महाराजांचे किल्ले, रक्षण केले धरतीचे, शत्रूवर चढून हल्ले. याच राज्यासाठी लढले, याच राज्यासाठी खूप मावळे लढले, सारे अमर झाले, काही धारातीर्थी पडले. पण आज महाराजांचे गड धारातीर्थी पडले, पण आज महाराजांचे गड धारातीर्थी पडले. महाराजांच्या राज्यामध्ये हे सगळे काही घडले. दुर्ग किल्ल्यांचे हाल पाहवत नाही, दुर्ग आणि किल्ल्यांचे हाल पाहवत नाही, म्हणून बिना बोलल्या वाचून आज राहवत नाही. महाराजांनी जनतेवर खूप प्रेम केले, महाराजांनी जनतेवर खूप प्रेम केले, जनतेने अजून मात्र लक्ष नाही दिले. किल्ल्यांची दुर्दशा डोळे भरून पाहतो, छत्रपती शिवाजी महाराज असतील तर किल्ल्यांची दुर्दशा डोळे भरून पाहतो. महाराजांच्या समाधीचा दुर्ग वेडे भार वाहतो. हेच खरंच मावळे जे इतिहासाची साक्ष, हेच खरंच मावळे हे इतिहासाची साक्ष. आता तरी जनतेने द्यावे थोडे लक्ष. काही जमा मागा, काही जमा करा, काही शासनाला मागा, कीर्ती आपल्या राज्याची राज्यभर सांगा. ह्याच किल्ल्यामुळे आहे पावन आपली धरती. महाराष्ट्राचे जे नाव आहे ते शिवाजी महाराजांमुळेच अमर आहे, अमर होते, अमर राहील. तर आज त्यांची आठवण आहे. धरती वर महाराजांची कीर्ती. काही दुर्ग वेडे अजून मावळ्यांपरी, काही मावळ्यांपरी राहतात, अजून आपल्या राज्याला ते किल्ल्यावरच पाहतात. म्हणून आपल्या राजाला